भारतीय वायुसेना के माध्यम से सूर्य किरण एरोबैटिक टीम जो है नासिक जिले के गंगापुर का जो धरण है उसके ऊपर 22 और 23 जनवरी 2026 के दिन सुबह 10 से 12 इस कालावधि में एक बहुत ही भव्य ऐसा एक एरोबैटिक शो जिसमें एयरक्राफ्ट के माध्यम से विभिन्न प्रकार के स्टंट्स, विभिन्न प्रकार के मैन्यूवर्स किए जाएंगे। उसका आयोजन नासिक जिले में किया जा रहा है। इस शो का आनंद लेने के लिए, इस शो से प्रेरणा लेने के लिए और इस शो से देशभक्ति की भावना, प्रजासत्ताक जो हमारा गणतंत्र दिवस है उसके पहले इस शो के माध्यम से एक देशभक्ति की भावना जागृत करने के लिए ये एरोबैटिक शो का आयोजन नासिक जिले में किया जा रहा है। नासिक जिले के और महाराष्ट्र के, भारत देश के सारे नागरिकों से मेरा विनती है, प्रार्थना है कि आप इस एरोबैटिक शो का आनंद लेने के लिए आए। इस एरोबैटिक शो के जो सीटिंग अरेंजमेंट है उसके स्लॉट को बुक करने के लिए आप नासिक जिले के जो जिला प्रशासन का जो वेबसाइट है nashik.gov.in, इस वेबसाइट पे जाकर अपना स्लॉट आप कृपा करून बुक कर लें। स्कूली बच्चों से, कॉलेज के बच्चों से यही अनुरोध है कि आप एज अ स्कूल के ग्रुप भी आप इस कार्यक्रम के लिए आ सकते हैं। मेरी आपसे गुजारिश है, आते समय पानी का बॉटल और एक कैप, और अगर आप गॉगल्स पहनते हो तो गॉगल्स आप जरूर पहन कर आएं और इस एरोबैटिक शो का आप आनंद लें, इससे प्रेरणा लें और नेताजी सुभाष चंद्र, ठीक है। नमस्कार, भारतीय वायुसेनाचं सूर्य किरण एरोबॅटिक टीम आणि नाशिक जिल्हा प्रशासन, ज्याच्यामध्ये पाटबंधारे विभाग, पर्यटन विभाग, PWD विभाग, पोलीस, NCC, महसूल विभाग सर्वांचे संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ची जन्मजयंतीचे दिवशी 23 जानेवारी 2026 आणि त्याच्या ड्रेस रिहर्सल एक दिवस पूर्वी म्हणजे गुरुवार 22 जानेवारी 2026 या दोन दिवस या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची एक एरोबॅटिक डिस्प्ले, जवळपास 2 तासाचा हा एरोबॅटिक डिस्प्ले नाशिकच्या जो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर्स आहे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। नाशिक जिल्ह्याचे सर्व नागरिक आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण या एरोबॅटिक डिस्प्लेला बघण्यासाठी यावं। या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये आपले विशेषतः जो युवा आणि युवती आहे त्याला फार मोठा प्रेरणा मिळणार आहे। त्यांनी भारतीय वायुसेनाला त्यांनी आपलं करिअर त्या ठिकाणी सेवा देताना, देशाची सेवा देताना त्यांनी त्या ठिकाणी स्वतः म्हणजे नोंद करून घ्यावं। या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये भारतीय वायुसेनेचे बेस्ट फायटर पायलट्स त्याची निवड या सूर्यकिरण एरोबॅटिक टीम मध्ये करण्यात येते आणि ते बेस्ट फायटर पायलट्स ते त्यांची कार्यकुशलता या ठिकाणी दर्शवणार आहे। नाशिकसाठी या ऐतिहासिक क्षण आहे। एवढा मोठा डिस्प्ले कधीही याचे पूर्वी नाशिक मध्ये करण्यात आलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्ले साठी आपण सहपरिवार या कार्यक्रमासाठी आवर्जून 22 अथवा 23 तारीखला आपण उपस्थित राहावा। काही शाळेचे विद्यार्थी पण या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी येत आहे, त्यांच्यासाठी पण स्वागत आहे। याच्यासाठी असलेले आपले जो स्लॉट या सीट म्हणजे बुक करून घेण्यासाठी आपण नाशिक जिल्हा प्रशासनाचे वेबसाईट जो आहे, संकेतस्थळ जो आहे nashik.nic.in, nashik.gov.in या संकेतस्थळावर, ठीक आहे। नमस्कार, भारतीय वायुसेनाचं सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि नाशिक जिल्हा प्रशासन, ज्याच्यामध्ये पाटबंधारे विभाग, पर्यटन विभाग, PWD विभाग, पोलीस, NCC, महसूल विभाग सर्वांचे संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ची जन्मजयंतीचे दिवशी 23 जानेवारी 2026 आणि त्याच्या ड्रेस रिहर्सल एक दिवस पूर्वी म्हणजे गुरुवार 22 जानेवारी 2026 या दोन दिवस या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची एक एरोबॅटिक डिस्प्ले, जवळपास 2 तासाचा हा एरोबॅटिक डिस्प्ले नाशिकच्या जो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर्स आहे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। नाशिक जिल्ह्याचे सर्व नागरिक आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण या एरोबॅटिक डिस्प्लेला बघण्यासाठी यावं। या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये आपले विशेषतः जो युवा आणि युवती आहे त्याला फार मोठा प्रेरणा मिळणार आहे। त्यांनी भारतीय वायुसेनाला त्यांनी आपलं करिअर त्या ठिकाणी सेवा देताना, देशाची सेवा देताना त्यांनी त्या ठिकाणी
स्वतः म्हणजे नोंद करून घ्यावं. या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये भारतीय वायुसेनेचे बेस्ट फायटर पायलट्स त्याची निवड या सूर्यकिरण एरोबॅटिक टीम मध्ये करण्यात येते आणि ते बेस्ट फायटर पायलट्स ते त्यांची कार्यकुशलता या ठिकाणी दर्शवणार आहे. नाशिकसाठी या ऐतिहासिक क्षण आहे. एवढा मोठा डिस्प्ले कधीही याच्या पूर्वी नाशिक मध्ये करण्यात आलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी आपण सहपरिवार या कार्यक्रमासाठी आवर्जून 22 अथवा 23 तारीखला आपण उपस्थित राहावा. काही शाळेचे विद्यार्थी पण या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी येत आहे, त्यांच्यासाठी पण स्वागत आहे. याच्यासाठी असलेले आपलं जो स्लॉट या सीट म्हणजे बुक करून घेण्यासाठी आपण नाशिक जिल्हा प्रशासनाचे वेबसाईट जो आहे, संकेतस्थळ जो आहे nashik.nic.in nashik.gov.in या संकेतस्थळावर nashik.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण आपला जो सीटिंग आहे ते त्या आपण बुक करून घेऊ शकतो. माझी सर्व नाशिककरांना, नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्लेचा खरा आनंद घ्यावा, इथून प्रेरणा घ्यावा आणि प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये म्हणजे सहपरिवार आपण सहभाग नोंदवा.